नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 546वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली माझी कविता आहे, जगात खूप वाईट गोष्टी घडतात. काही काळ गेला की त्या विस्मृतीत जातात आणि लोक आयुष्य पुन्हा एकदा नीट सुरू करतात. हवा बिघडली की वादळे येतात. पडलेल्या पानांनी रस्ते भरून जातात. मग येणाऱ्या पावसाने सगळी वाहून जातात. रस्ते पुन्हा एकदा स्वच्छ होऊन जातात. जगात खूप वाईट गोष्टी घडतात. काही काळ गेला की त्या विस्मृतीत जातात आणि लोक आयुष्य पुन्हा नीट सुरू करतात. हवा बिघडली की वादळे येतात. पडलेल्या पानांनी रस्ते भरून जातात. मग येणाऱ्या पावसाने सगळी पाने वाहून जातात. रस्ते पुन्हा एकदा स्वच्छ होऊन जातात. दुसरी कविता आहे, बायको म्हणाली, मला आज खूप कंटाळा आला आहे. काहीतरी तडफदार असं करावंसं वाटतं आहे. तुम्ही आता असं काहीतरी करा की ज्यांनी मला हमखास राग येणार आहे. मग मला तुमच्याशी मनसोक्त भांडायला मिळणार आहे. डोक्यातली आणि तोंडातली वाफ मोकळी होणार आहे. वेळ छान जाणार आहे आणि तरच मला बरं वाटणार आहे. बायको म्हणाली, आज मला खूप कंटाळा आला आहे. काहीतरी तडफदार असं करावंसं वाटत आहे. तुम्ही आता असं काहीतरी करा की ज्याने मला हमखास राग येणार आहे. मग मला तुमच्याशी मनसोक्त भांडताला मिळणार आहे. डोक्यातली आणि तोंडातली वाफ मोकळी होणार आहे. वेळ छान जाणार आहे आणि तरच मला बरं वाटणार आहे. तिसरी कविता आहे, शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 79वा भाग. जो सत्य असतो तोच आत्मा असतो. अनेक रूपांमध्ये तो व्यक्त होत असतो. जो सत्य असतो तोच आत्मा असतो. अनेक रूपांमध्ये तो व्यक्त होत असतो. अनेक रूपे आकार रंग अनेक नावे असतात. सगळीच्या सगळी एकातूनच बनलेली असतात. अनेक रूपे आकार रंग अनेक नावे असतात. सगळीच्या सगळी एकातूनच बनलेली असतात. त्या सगळ्यांचे रूप गुण बदलत राहतात. पण ज्यातून बनतात ते तर तसेच राहतात. त्या सगळ्यांचे रूप गुण बदलत राहतात. पण ज्यातून बनतात ते तर तसेच राहतात. सोन्याचे दागिने जसे अनेक बघायला मिळतात. मूळ सोन्याला तर काही आकारच नसतात. सोन्याचे दागिने जसे अनेक बघायला मिळतात. मूळ सोनाला तर काही आकारच नसतात. त्या मूळ सोन्यासारखा आत्मा आपला असतो. तो काय कसा आहे तो समजून घ्यायचा असतो. त्या मूळ सोन्यासारखा आत्मा आपला असतो. तो काय कसा आहे तो समजून घ्यायचा असतो. नीट विचार केल्याने तो स्पष्ट दिसू शकतो. त्या पलीकडे काही असते तो एकमेव असतो. नीट विचार केल्याने तो स्पष्ट दिसू शकतो.
त्या पलीकडे काही नसते, तो एकमेव असतो. माया ही परिणाम असते, आत्मा मूळ असतो. मूळ आत्मा स्वतः कधी बदलत बिदलत नसतो. माया ही परिणाम असते, आत्मा मूळ असतो. मूळ आत्मा स्वतः कधी बदलत बिदलत नसतो. असणे अन असण्याचे ज्ञान परमानंद असते. ते अनंत असते आणि कधी कमी होत नसते. असणे अन असण्याचे ज्ञान परमानंद असते. ते अनंत असते आणि कधी कमी होत नसते. वास्तवात तर तू तोच ज्याला आत्मा म्हणतो. त्यावरच एकाग्र होणे याला ध्यान म्हणतो. वास्तवात तर तू तोच ज्याला आत्मा म्हणतो. त्यावरच एकाग्र होणे याला ध्यान म्हणतो. मन आणि बुद्धीने यावर विचार करायचा असतो. सर्व बाजूचे तर्क लढवून आत्मा गाठायचा असतो. मन आणि बुद्धीने यावर विचार करायचा असतो. सर्व बाजूचे तर्क लढवून आत्मा गाठायचा असतो. जसा तळ हात पाण्याने धुवून स्वच्छ करायचा असतो. प्रत्येक शंका अन संशय दूर करायचा असतो. जसा तळ हात पाण्याने धुवून स्वच्छ करायचा असतो. प्रत्येक शंका अन संशय दूर करायचा असतो. सर्व बाजूंचे विचार वेदांमध्ये आहेत. त्या सर्वांनी संशयांना छेद द्यायचा असतो. सर्व बाजूंचे विचार वेदांमध्ये आहेत. त्या सर्वांनी संशयांना छेद द्यायचा असतो.